महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पदभरती 2023साठी तुम्ही जे अर्ज केलेले होते त्यापैकी भरपूर साऱ्या पदांचे निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे। आज औषध निर्माण अधिकारी या पदाचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। औषध निर्माण अधिकारी या पदाचा जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी त्यांच्या वेबसाईटवरती रिझल्ट पाहू शकता प्रसिद्ध केलेला आहे। या ठिकाणी पहा, ही PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि इतर जिल्हा परिषदांचे निकाल तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती चेक करायचे। सध्या जिल्हा परिषद कोल्हापूरनी त्यांच्या वेबसाईटवरती हा रिझल्ट प्रसिद्ध केलेला आहे। सर्व जिल्हा परिषदांचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। जसे इतर जिल्हा परिषदांचे किंवा इतर पदांचे रिझल्ट लागतील तशी तुम्हाला माहिती दिली जाईल। तर बघा, अशा पद्धतीने हा रिझल्ट लागलेला आहे। औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरचा ZP कोल्हापूरचा सध्या रिझल्ट आलेला आहे। याच्यामध्ये पाहू शकता 90च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। 200 पैकी आउट ऑफ किती मार्क्स पडले ते देखील इथं दिलेलं आहे पहा। आता यापैकी आउट ऑफ 200 पैकी मित्रांनो किती जागा होत्या, सामाजिक समांतर आरक्षण पाहून या ठिकाणी तुमच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या म्हणजे फायनल निवड यादी आणि वेटिंग लिस्ट जी आहे त्या लागतील आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल। इतर जिल्हा परिषदांचे अजून या ठिकाणी निकाल जे आहेत वेबसाईटवरती दिसत नाहीत, परंतु लवकरच तेही निकाल प्रसिद्ध होतील औषध निर्माण अधिकारी पदाचे। तर बघा, आता तुमची राहिलेली जी पदं आहेत, ज्या परीक्षा आता राहिलेल्या आहेत त्या परीक्षा कधी होऊ शकतात त्याबद्दल ही माहिती आपण पाहूयात। तर एक न्यूज आलेली होती पहा मागच्या काही दिवसांपूर्वी, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका परीक्षा जी आहे, अंगणवाडी सेविका हे जे पद आहे त्याची परीक्षा जवळपास 29 तारखेला होईल। त्यानुसार 29 तारखेला परीक्षा ही झाली आणि याच्यामध्येच त्यांनी माहिती दिली होती पहा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जे आहेत त्यांनी त्यामध्ये म्हटलं होतं की शिल्लक राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत आणि मार्च 2024 पर्यंत सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे। तर मार्चमध्ये या ठिकाणी ह्या परीक्षा जी आहेत ती होण्याची शक्यता आहे, ही जी न्यूज आहे त्याच्यावरून तरी। तर बघूयात मार्चमध्ये याचे जसे वेळापत्रक मित्रांनो येतील या महिन्यामध्ये तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल, परंतु परीक्षा मात्र तुमच्या 100% होणार आहेत। परंतु कधीपर्यंत होतील त्याचे वेळापत्रक अजूनपर्यंत जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती किंवा ग्रामविकास विभागाने दिलेले नाहीत। तर जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। मार्च 2024मध्ये ह्या परीक्षा येण्याची वेळापत्रक येण्याची अपेक्षा आहे। ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्यसेवक 40%, 50% ही राहिलेली आता सध्या मित्रांनो या ठिकाणी 4 संवर्ग म्हणजे 3 संवर्ग आहेत, त्यामध्ये आरोग्यसेवक 40%, 50% आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक। अंगणवाडी सेविकेची तर परीक्षा या ठिकाणी झालेली आहेत, फक्त या ठिकाणी नॉन पेसाच्या परीक्षा झालेल्या आहेत, पेसाच्या अजून अंगणवाडी सेविका पदाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। तर बघा, अजून निकाल जे आहेत औषध निर्माण अधिकारी या पदाचे निकाल जे आहेत येणं सुरू झालेलं आहे। यापैकी अजून निकाल जे आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा निकाल राहिलेला आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा यांचे देखील या ठिकाणी निकाल अजून येणं बाकी आहे। पशुधन पर्यवेक्षकचे देखील काही जिल्हा परिषदांचे निकाल अजून आले नाहीत, काही जिल्हा परिषदांचे आलेले आहेत। त्यानंतर कनिष्ठ सहाय्यकचे निकाल देखील काही जिल्हा परिषदांच्या या ठिकाणी आलेले नाहीत अजून, जसं की ZP पुणे असेल, काही जिल्हा परिषदांचे आलेले आहेत। तर जशी जशी या ठिकाणी अपडेट वेबसाईटवरती प्रसिद्ध होतील निकालाबद्दल किंवा राहिलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकाबद्दल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।